शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या स्वस्तिश्री जिनसेन मठात असलेल्या माधुरी हत्तीणीला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमधील वनतारा इथं हलवण्यात आलं होतं. या निर्णयाविरोधात मठाच्या विश्वस्तांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यावर आज न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारचे वकील धर्माधिकारी यांनी वनताराच्या मार्गदर्शनाखाली नांदणी मठातच अद्ययावत हत्ती पुनर्वसन केंद्र उभारलं जाणार आहे आणि तिथंच माधुरीवर उपचार केले जातील असं न्यायालयाला सांगितलं. पेटाच्या वकिलांनी माधुरीची तब्येत खराब असल्याचं सांगत मठामध्ये सुविधा नाहीत असा मुद्दा उपस्थित केला. यावर न्यायालयानं तब्येत खराब आहे तर मग उपचार कसे करणार असा सवाल उपस्थित केला. खासदार राजू शेट्टी यांनी वनताराकडून प्रसारित होत असलेल्या व्हिडिओंचा दाखला देत पेटाकडून हेतुपुरस्सर चुकीचा प्रचार केला जात असल्याचा आरोप केला. तसंच वनताराच्या वतीनं युद्धपातळीवर पुनर्वसन केंद्र उभारून उच्चस्तरीय समितीच्या देखरेखीखाली माधुरीची पूर्ण काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं. दरम्यान माधुरी हत्तीणीच्या पुनर्वसनासंदर्भातील अंतिम निर्णय आता देशातील पाळीव हत्तींच्या देखरेखीसाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती घेईल असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेत, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. सरकार वनतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणानं भूमिका मांडली की नांदणी मठानं 7-8 एकर जमीन वनताराच्या देखरेखीखाली माधुरी हत्ती आणि इतर हत्तींच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करायला तयार आहे. महाराष्ट्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून असेल तेव्हा सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्तीला वनतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ही याचिका दाखल झाली होती. आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं सगळ्या वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा असा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता सोमवारी राज्य सरकार वनतारा आणि नांदणी मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करतील आणि एक प्रकारे माधुरी हत्तीला नांदणीमध्ये परत आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालेला आहे. या सुनावणीवेळी ॲडव्होकेट सुधांशू चौधरी, ॲडव्होकेट आनंद लांडगे, ॲडव्होकेट योगेश पांडे, सुदीप जैन, विशाल नेहरा हे वकील उपस्थित होते.